जगाच्या पाठीवरती कुठेही जा, बिग बॉस गाजवलं ते सूरज चव्हाण, शार्क टँक गाजवलं ते आमच्या भावडे. बॉलीवुड बॉलीवुड टॉलीवुड और उसके बाद में आता है हमारा मॉलीवुड, और मैं हूँ मालेगांव से जुगाड़ू कमलेश. एक आपलं एक डिस्कशन झालं जे खूप महत्वाचं होतं. मराठी माणूस, मराठी पोरगा का कमी पडतोय, कुठं कमी पडतोय, आपल्या कॉलेजच्या पोरांनी, तरुण पोरांनी काय केलं पाहिजे जेणेकरून ते आपल्या कमीत कमी लेवलला तरी त्यांचे विचार तरी. बरोबर. आपल्या पोरांचं मी एकदम रिअल सांगतो ना, आपल्या पोरांचं काय प्रॉब्लेम ना, कॉन्फिडन्स नाही, सेल्फ कॉन्फिडन्स. सगळ्यात मेन प्रॉब्लेम तो आहे. अरे भाई लढा करा, काही नाही, काही होत नाही, काही प्रॉब्लेम नाही. काय होतं, मी शार्क टँकला गेलो, ओके, मी काय माझं काय बॅकग्राऊंड होतं, काहीच नव्हतं. मी शेतकरी होतो, शेतकऱ्याचं काम करतो, अजूनही मी शेतीवर काम करतोय. मला सगळे वेळे म्हणत होते, अक्षरशः सगळे गावातले पासून घरच्यापर्यंत सगळे सगळं वाटत होतं की हा वेडा झाला. आम्ही खरंच वेळ आहे ना, आम्ही ऐकूय आणि आम्हाला इतिहास घडायचा. हा, आणि एक गोष्ट आहे की भाई लोक आपल्याला एवढे म्हणायला लागले, समजून घ्यायचंय की आपल्यात काहीतरी वेगळं आहे आणि घाबरायचं काय. आणि मी ठरवलं होतं की बाबा कोणाकडे लक्ष द्यायचं ना, काय गरज नाही ना कोणाकडे लक्ष द्यायची. आपल्याला वाटतं ना आपण करायचं बस. आत्ताच्या पोरांचा प्रॉब्लेम तोची कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होतो. कोणी म्हटलं ना तू नाही करू शकत, सोडून देतो. आपल्याला असं वाटतं की नाही यार, शार्क टँक खूप मोठा शो आहे आणि मी तिथे कसं काय जाऊ शकतो. मी हा विचार केलाच नाही कधी. मला माहित होतं शार्क टँक हा शो माझ्यासाठीच आहे, माझ्यासाठीच बनला आहे आणि मी तिथे चालणार. आणि मी गेलो आणि दाखवलं की शेतकरी काय करू शकतो.